विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्या महामानवाने तुम्हा सर्वांना आत्मसन्मानानं आणि स्वाभिमानानं जीवन जगण्याची संधी दिली, जीवन जगण्याची प्रेरणा दिली, असे महामानव, युगप्रवर्तक, घटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या स्मृतींना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संस्था नोंदणी क्रमांक 3227, विश्वस्त नोंदणी क्रमांक F982, मुंबई. भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जवंजाळ, जिल्हा शाखा महिला व पुरुष पूर्व आणि पश्चिम विभाग तथा बोधिसत्व बुद्ध विहार बांधकाम समिती यवतमाळचे विद्यमाने बोधिसत्व विहार लोकार्पण सोहळा. 24 मे 1956च्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जगात बुद्ध धम्माची लाट आली तर ती कधीही परत जाणार नाही. धम्म स्थापनेसाठी विहाराची अत्यंत आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने यवतमाळ येथे बोधिसत्व बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आली आहे. हे विहार बुद्ध वंदनेसाठी, हे विहार ग्रंथालय अभ्यासिकेसाठी, हे विहार विविध प्रशिक्षणाचे आयोजनासाठी, हे विहार भिक्खू निवासासाठी, हे विहार सहायता केंद्रासाठी, हे विहार संशोधन केंद्रासाठी आणि हे विहार बहुउद्देशीय हॉलकरिता म्हणून उपयोग, अशा विविध उद्देशाने या विहाराची निर्मिती करण्यात आली आहे. धम्म बंधू भगिनींनो, सस्नेह जय भीम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने संस्थेच्या 2006च्या आदेशानुसार यवतमाळ येथे 3640 स्क्वेअर फुटाचा प्लॉट 7,28,000 रुपयात खरेदी करण्यात आला. आज या प्लॉटची किंमत 1 कोटी रुपये आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या देणगीच्या बळावर अवलंबून न राहता फक्त आणि फक्त समाज बांधवाच्या देणगीच्या भरवशावर आतापर्यंत 1,10,00,000 रुपयाचा खर्च करून बोधिसत्व बुद्ध विहाराची निर्मिती केली आहे. ही किमया दान पारमितेच्या माध्यमातून समाज बांधवा एकवटल्यामुळे शक्य झाली आहे. बोधिसत्व बुद्ध विहाराच्या निर्मितीसाठी आपले सर्वांचे योगदान आहे हे कधीही विसरता येणार नाही. अशा या बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे ही नम्र विनंती. बोधिसत्व बुद्ध विहार लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025. उद्घाटन समारंभ सकाळी 11 वाजता, धम्मसभा दुपारी 1 वाजता. स्थळ बोधिसत्व बुद्ध विहार, पिंपळगाव रोड, यवतमाळ. समारंभाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल. समारंभाचे अध्यक्ष आदरणीय रवी भगत, चेअरमन बोधिसत्व बुद्ध विहार बांधकाम समिती यवतमाळ. विशेष अतिथी भंते बी नागसेन, अमरावती. स्वागताध्यक्ष आदरणीय
ॲडव्होकेट गोविंदराव बनसोड, माजी कोषाध्यक्ष, जिल्हा शाखा यवतमाळ. प्रमुख अतिथी माननीय कॅप्टन प्रवीण निखाडे, ट्रस्टी तथा आंतरराष्ट्रीय सचिव. माननीय ॲडव्होकेट एस के भंडारे, ट्रस्टी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख. माननीय ॲडव्होकेट डॉक्टर जगदीश गवई, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभारी बिहार व उत्तर प्रदेश. माननीय UG बोराडे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. माननीय वसंत पराड, राष्ट्रीय सचिव. माननीय विजयकुमार चौरपगार, महाराष्ट्र संघटक. जाहीर सत्कार. बोधिसत्व बुद्ध विहारांच्या बांधकामासाठी रुपये 1,00,000 आणि त्यापेक्षा जास्त देणगी देणाऱ्या दानदात्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सन्माननीय सज्जन रामटेके, ललिताताई रामटेके, गौतम कुंभारे, संगीताताई कुंभारे, राहुल राऊत, जयकुमार भवरे, अरुणाताई बनसोड, अरुण खंडारे, डॉक्टर संदेश भगत, उषाताई मेसराम, प्रमिलाताई भगत, अनिल डोंगरे, तद्वतच बुद्धमूर्ती दानदाते ॲडव्होकेट सुनील धाबर्डे. याशिवाय नोकरीचा पहिला पगार दान देणाऱ्या दानदात्यांचा सुद्धा या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये स्वप्नील रवी भगत, दीक्षा अरुण खंडारे, काजल भीमराव लडे, अनिकेत अनिल डोंगरे, प्रज्योत किशोर पाटील, प्राजक्ता वैभव ताकसांडे यांचा या प्रसंगी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. आपले विनीत. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जिल्हा शाखा यवतमाळ, पूर्व पश्चिम, महिला व पुरुष विभाग. बोधिसत्व बुद्ध विहार बांधकाम समिती, संस्कार विभाग, संरक्षण विभाग, प्रचार व पर्यटन विभाग. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यवतमाळ पूर्व मध्ये कळंब, राळेगाव, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव, झरी, वणी. यवतमाळ पश्चिममध्ये तालुका यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, नेर, बाभुळगाव. प्रकाशक प्रचार व पर्यटन विभाग, जिल्हा शाखा यवतमाळ, पूर्व पश्चिम, महिला व पुरुष विभाग. निवेदक सिद्धार्थ बनसोड, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक तथा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यवतमाळ. संस्थापक बोधिपथ संदेश यूट्यूब चॅनेल. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.